चला तर आता बनवते मी मस्त असं पनीर मसाला सिंपल पण आणि एकदम पटकन होणारा आणि त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, खोबरं मी छान भाजून घेतलं आणि त्याच्यामध्येच नंतर अद्रक, लसूण टाकून छान पेस्ट केली. पाणी कसलंच टाकलं नव्हतं. नंतर आता पनीर कट करून घेते. पनीर कट करून झालं की लगेचच फोडणी द्यायची. आता बरेच जण म्हणले होते की खोबऱ्याऐवजी तू काजू पण वापरू शकतेस. पण काजू नव्हते घरात आणि खरं सांगायला तसं पण मला काहीच वाटत नाही. उगं नाही वापरत असं तसं म्हणण्यापेक्षा जे आहे ते काय म्हणतो आपण जसं आहे तसं मी सांगत असते. काजू नव्हते त्यामुळे मी खोबरं वापरते. आणि नंतर आता बनवायला लागले मी पनीर ग्रेव्ही. तर त्याच्यासाठी तेल गरम करायचं, छान मसाला लालसर भाजून घ्यायचा. तेल सुटलं की त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, भरपूर असा पनीर मसाला टाकायचा आणि बेडगी मिरचीचं तिखट टाकायचं. त्याने कलर छान येतो आणि तिखट पण लागत नाही. एक उकळी काढायची, पनीर टाकायचं आणि कसुरी मेथी तिला थोडीशीच भाजून घ्यायची, क्रश करायची, ती टाकायची. मस्त असं आपलं सिंपल असं पनीर मसाला पनीर ग्रेव्ही म्हणूया तयार झालेली आहे. चला तर या पटकन सगळेजण जेवण करायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते